नमस्कार, कशा आहात आपण? भरपूर कमेंट्स येत होत्या की डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा। तर यावरती एक असा रामबाण घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे जो की 100% नॅचरल आहे। फक्त एकदा करून बघा, तुम्हाला कमालीचा रिझल्ट दिसेल। काही दिवसापूर्वी माझ्याही डोळ्याखाली थोडे थोडे काळी वर्तुळ दिसत होती। वेळीच मी यावरती उपाय केला आणि माझे काळी वर्तुळ काही दिवसातच अशा प्रकारे पूर्णपणे कमी झाली। तुमचे कितीही जुने काळे डाग, काळे वर्तुळ अशा प्रकारे तुम्ही सहज घालू शकता घरातील काही वस्तूंचा उपयोग करून। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की या सर्व स्टेप खूपच महत्त्वाच्या आहेत। प्रोसेस खूप महत्त्वाची आहे, नक्की फॉलो करा, 100% रिझल्ट मिळेल। आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला लागणार आहे बटाटा। तर इथे बघा, मी बटाटा एक घेतलेला आहे, त्याचा वरचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे। काळी वर्तुळ होण्याचे कारण भरपूर असू शकतात, जसे की तुम्ही जर सतत उन्हामध्ये जात असाल, काही रुमाल बांधत नसाल किंवा प्रोटेक्शन नसेल तर तिथे त्यामुळे देखील काळी वर्तुळ होऊ लागतात। त्यासोबतच आपल्या शरीरातील डोळ्याभोवतीचा मेलेनिन नावाचा पदार्थ कमी होतो, त्यामुळे देखील डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळ दिसायला लागतात। तर ही काळी वर्तुळ घालण्यासाठी तुम्हाला हा उपचार खूप कामी येईल। तर आता बघा, बटाटा आपण असा वरचा सोलून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायचा आहे। अगदी छोटासा बटाटा जरी घेतला तरी चालेल। आणि हा असा उपाय आहे की तुम्ही याला एकदाच बनवून अगदी 2-3 दिवस वापरू शकता। तर इथे आता बटाटा वापरण्याचं कारण असं की हा एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, खूप छान। यामुळे आपले जे डाग आहेत ते घालवण्यासाठी मदत होते। चेहऱ्यावरची म्हणा किंवा काळी वर्तुळ, काळे डाग घालण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे बटाटा। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आपण बटाटा असा खिसून घेतलेला आहे। आता आपल्याला लागणार आहे इथे टोमॅटो बघा, इथे आपल्याला अगदी थोडंसं लागणार आहे। तर आपण याला अगदी थोडंसं कट करून खिसून घेणार आहोत। तुम्हाला या वस्तू कमी जास्त देखील करता येतील, तुम्ही अगदी तुमच्यानुसार याला थोडंफार कमी जास्त बनवू शकता। आणि इथे आपण याला मिक्सी जारच्या भांड्यामध्ये टाकून जरी फिरवून घेतलं तरी काहीच हरकत नाही, पण अगदी थोडंसं आहे। तर या खिसणीने खूप छान हे असं बारीक होतं। डार्क सर्कल होण्याचं अजून एक कारण आहे, जसं की काळी वर्तुळ जास्त ताणतणाव असल्यामुळे देखील होतात। काही आपण किंवा जास्त मोबाईल बघा किंवा स्क्रीन टाइम जास्त असेल तर खूप जास्त असा डोळ्यांवरती ताण येतो, डोळे थकल्यासारखे होतात, त्यामुळे देखील काळी वर्तुळ यायला लागतात। किंवा जागरण असेल, रात्री तुम्हाला झोप लागत नसेल तर यामुळे देखील काळी वर्तुळ येतात। तर यामुळे तुम्हाला हेल्दी लाईफस्टाईल देखील नक्कीच ठेवावी लागेल। भरपूर गोष्टी ज्या अनावश्यक आहेत त्या टाळा। आणि आता इथे बघा, आपण हे सर्व गोष्टी अशा छान अगदी खिसून घेतल्या, बारीक केल्या आणि गाळणीने आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे। तुम्ही कपड्यामध्ये देखील एखाद्या घेऊन याला असं दाबून यामधील रस काढू शकता। इथे आपल्याला जास्त रस नको आहे, अगदी 2 ते 3 चमचे भरपूर झाला। 2 डोळ्यांसाठी, जास्त जणांसाठी हवा असेल तर त्यानुसार तुम्ही याला कमी जास्त करू शकता। यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू, आणि लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, त्यामुळे आपण इथे याचा वापर करत आहोत। याला फक्त आपल्याला 2 अगदी थेंब वापरायचे आहे, जास्त वापरायची गरज नाही। त्यानंतर याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला इथे लागणार आहे कॉफी। इथे बघा, कॉफी पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता। आणि कॉफी पावडर आपल्याला आपण जो हा रस घेतलेला आहे त्यानुसार कमी जास्त अशी घ्यायची आहे। तर यामध्ये मी साधारण अर्धा चमचा एवढी कॉफी पावडर टाकणार आहे, म्हणजे 2 चमचाला अर्धा चमचे कॉफी पावडर पूर्ण होते। त्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपण एकदाच बनवून देखील ठेवू शकतो आणि याला वापरण्याच्या 2-3 पद्धती आहेत। सर्व पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुम्हाला जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही याचा वापर करा। आणि याला कधी कुठे कसं वापरायचं ते देखील पाहणं खूप गरजेचं आहे। आता इथे बघा, याला मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे टिश्यू पेपर। तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही सरळ इथे कापूस जरी घेतला तरी चालेल। माझ्याकडे कापूस नव्हता म्हणून मी टिश्यू पेपर वापरत आहे। तर टिश्यू पेपर आपल्याला 4-5 असे पदर घ्यायचे आहे, 4-5 लेयर याच्या घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आपण अशा आकारामध्ये याला कट करणार आहोत। अशा प्रकारच्या मार्केटमध्ये तुम्ही प्रोडक्ट बघितले असतील जे की डार्क सर्कलसाठी मिळतात, पण आपण याला घरीच तयार करणार आहोत। तर इथे जर कापूस तुम्ही घेतला तर अशा आकाराचा थोडा कापूस तयार करा। आणि इथे मी टिश्यू पेपर अशा आकाराचा तयार करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये टिश्यू पेपर डिप करायचा आहे। एक लेयर घेतली तर तो लगेचच तुटून जाईल, त्यामुळे 4-5 अशा लेयर घ्या, जेणेकरून हे जाड तयार होतं आणि भरपूर वेळ हे असंच राहतं। तर एका प्लेटमध्ये मी याला असं काढून घेत आहे। तुम्ही हे लिक्विड रोज जरी नाही बनवलं, एकदाच बनवून 2-3 दिवसासाठीचं बॉटलमध्ये भरून ठेवलं स्वच्छ ठिकाणी फ्रीजमध्ये, तर तुम्ही त्याला वापरू शकता। किंवा अशा प्रकारचं तयार करा टिश्यू पेपरचे आणि हेच बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पाहिजे तेव्हा 2-3 दिवसामध्ये तुम्ही याला वापरू शकता। तर आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवायची आहे प्लेट। आणि आता डार्क सर्कलसाठी याला कसं वापरायचं, फ्रीजमध्ये जास्त नाही, अगदी 2 मिनिट ठेवा, जेणेकरून थंड होतं, अगदी आपण रिलॅक्स फील करतो, आराम वाटतो।
आता बघा याला लावायची पद्धत अशी की तुमच्या जर डोळ्याच्या वरती जरी डार्क सर्कल असतील ना तर आपल्याला हे असे 2 तयार करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याला डोळे बंद करून डोळ्यावरती हे ठेवायचं आहे। माझ्या कसं खालच्याच बाजूला थोडे डार्क सर्कल वाटायचे म्हणून मी खालच्या बाजूला याला लावायचे आणि यामध्ये थोडंसं पाणी जास्त राहिलेलं आहे तर तुम्ही याला अजून थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून घट्टसर करू शकता जेणेकरून हे असं थोडं गळणार नाही। जरी चेहऱ्यावरती लागलं तरी काहीच हरकत नाही, चेहऱ्यावरील देखील काळे डाग घालवण्यासाठी याची मदत होते। आता दुसरी पद्धत बघायला लावण्याची, थोडंसं बोटावरती घेऊन अशा प्रकारे तुम्ही डोळ्याच्या अवतीभोवती मसाज मालिश करू शकता जेणेकरून तुम्हाला खूप छान आराम वाटतो। संध्याकाळी झोपण्या अगोदर मालिश करा किंवा सरळ अशा प्रकारे टिश्यू पेपरचा हे भाग तयार करून यावरती असा ठेवा। डोळे बंद करून डोळ्यावरती देखील तुम्ही याला असं ठेवू शकता। डोळ्याखाली लावलं आणि आपलं काम झालं असं नाही, यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची एक स्टेप करायची आहे, त्यामुळे कायमची काळी वर्तुळं निघून जातात। आणि बऱ्याच जणांना कसं घरगुती उपाय करायला वेळ नसतो किंवा आवडत नाही, तर त्यांच्यासाठी मी घेऊन आलेली आहे असा एक उपाय जेणेकरून तुम्ही अगदी घर बसल्या काही न करता त्वचेसंबंधित सर्व समस्या दूर करू शकता। आणि त्यासाठी मी घेऊन आलेली आहे नेचर शुअरचं बनाना ऑइल, जे की तुम्हाला तुमचे जे रिंकल्स आहेत, चेहऱ्यावरील डार्क स्पॉट आहेत ते घालवण्यासाठी कामी येतं। ड्राय स्किनसाठी तर खूपच जास्त फायदेशीर आहे, स्किन ग्लोईंग बनवण्यासाठी देखील हे कामी येतं। त्यासोबत स्किन मॉइश्चरायझर म्हणून देखील तुम्ही याला वापरू शकता। याला वापरणं देखील खूपच सोपं आहे। याचे 2-3 ड्रॉप्स घेऊन अशा प्रकारे चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचे, दिवसातून 2 वेळा लावा, तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल। 100% नॅचरल हे आहे, त्याचसोबत प्रदूषण आणि यूव्ही रेज पासून देखील तुम्हाला प्रोटेक्ट करतं। त्याचसोबत हे पुरुष आणि महिला दोन्हीपैकी कोणीही वापरू शकतं। नेचर शुअरचं हे बनाना ऑइल अगदी प्रीमियम इंग्रेडियंट्स पासून बनवलेलं आहे, त्याचसोबत यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत। तुम्हाला जर हे बनाना ऑइल घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही याला खरेदी करू शकता। चला तर मग आपला घरगुती उपाय बघूया। तर आता बघा इथे 15 मिनिट झालेले आहेत। 15 मिनिटानंतर आपल्याला हा भाग असा काढायचा आहे आणि काढल्यानंतर जो पाण्याचा भाग ओलसरपणा इथे असतो याने आपण हळूहळू आपल्या डोळ्याच्या अवतीभोवती अशा प्रकारे मालिश करायची आहे। खूप जास्त दाबायचं नाही, मालिश करणं खूप गरजेचं आहे। अगदी स्मूथ आपल्याला हळूहळू हाताने मालिश करायची आहे। अगदी सहज जरी तुम्ही बसल्या बसल्या मालिश अशी केली तरी तुमच्या जे डार्क सर्कल आहेत ते खूपच कमी होताना दिसतील। खूप असा प्रभावी रिझल्ट याचा मिळतो। 1 मिनिटापर्यंत आपल्याला अशी मालिश करायची आहे आणि त्यानंतर आपण याला पुसून घेणार आहोत। ओल्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने हा भाग पुसून घ्या। अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला कमालीचा रिझल्ट दिसेल, रिलॅक्स फील होतं, हळूहळू डार्क सर्कल कमी व्हायला लागतात। 15 दिवस हा दररोज उपाय करा, पूर्णपणे कायमचे डार्क सर्कल निघून जातात। खूप वर्षापूर्वीचे डार्क सर्कल असतील तर थोडे दिवस अजून तुम्हाला करावं लागेल, पण 100% रिझल्ट मिळतो। नक्की एकदा करून बघा, 100% नॅचरल आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही याला कोणत्याही साइड इफेक्ट शिवाय किंवा एकही रुपया खर्च न करता करू शकता। तुम्हाला जर पिंपलचे डाग असतील तर तुम्ही चेहऱ्यावरती देखील या लिक्विडचा उपयोग करू शकता, डाग देखील पूर्णपणे नाहीसे होतील आणि फेअर स्किन होते। आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।